समजा एखाद्या व्यक्तीने दफन करण्याचा खर्च वाचेल या विचाराने एक मेलेला प्राणी फुकट दान केला आणि नंतर तोच मेलेला प्राणी गावातील सर्वात शक्तिशाली प्राणी बनला तर? आजची गोष्ट आहे अशाच एका लोभी व्यापाऱ्याची आणि एका सच्च्या शेतकऱ्याची, ज्यांचे नशीब माणसांनी नव्हे तर एका म्हशीने ठरवले. जेव्हा गावातील रस्त्यांवर गाड्यांच्या आवाजाची जागा बैलांच्या गळ्यातील घंटांच्या आवाजाने घेतली होती आणि संध्याकाळ झाली की कडुलिंबाची झाडे पक्ष्यांच्या किलबिलाट्याने भरून जायची. या गावाच्या बाहेरच्या बाजूला व्यापारी अथानीलाल यांचा भव्य वाडा होता. आतमध्ये धान्याच्या मोठ्या कोठारांच्या खोल्या आणि चलनी नोटांनी भरलेल्या पितळी पेट्या होत्या. पण त्या व्यापाऱ्याचे मन मात्र इतके लहान होते की तो मुंगीला सुद्धा तराजूवर पीठ तोलून देत असे. गावकरी म्हणायचे की जर अथानीलालच्या हातून चुकून जमिनीवर पाणी सांडले तर तो गोळा करण्यासाठी धडपडायचा. त्याने आयुष्यात कोणालाही एकही पैसा फुकट दिला नव्हता. याच व्यापाऱ्याने आपल्या दुग्धशाळेजवळ एक म्हैस बांधून ठेवली होती. तिचे नाव काजरी होते. 2 वर्षांपूर्वी जेव्हा ती या घरात आली तेव्हा तिचे शरीर जणू काही गुळगुळीत काळ्या दगडातून कोरल्यासारखे दिसत होते. तिच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती. तिची शिंगे पिळलेल्या कड्यांसारखी होती आणि तिची चाल इतकी रुबाबदार होती की तिला पाहताच रस्त्यांवरील भटके कुत्रे सुद्धा शेपूट घालून बाजूला उभे राहत असत. अथानीलालच्या घरी आल्यानंतर काजरीचे नशीब इतके उजळले की तिचे तारुण्य क्षणातच नाहीसे झाले. त्या व्यापाऱ्याचा हिशोब साधा होता. शक्य तितकी कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा कमवा. त्याने काजरीला फक्त वाळलेली करबीची पूड, कापलेले गवत आणि सडलेला पेंडा दिला, ज्यात ना ताकद होती ना चव. ती गरीब म्हैस तहान लागल्याने ओरडल्यावरच पाणी प्यायची. पण जेव्हा दूध काढायची वेळ व्हायची तेव्हा तो व्यापारी रोज सकाळी आणि संध्याकाळी एक मोठी बादली घेऊन बसायचा आणि दुधाचा शेवटचा थेंब ही निघेपर्यंत काजरीचे स्तन पिळायचा. कधी कधी जेव्हा दूध निघायचे नाही तेव्हा तो काजरीच्या पाठीवर फटके मारायचा. बिचारी काजरी निशब्द झाली होती. आपल्या भोळ्या मोठ्या ओठात अश्रू दाटून आले होते आणि ती आपल्या नशिबाला दोष देत छताकडे नुसतीच बघत राहिली. बघता बघता काजरीचे मखमली काळे शरीर सुकून गेले आणि त्याचा सांगडा झाला. तिचा पाठीचा कणा बाहेर डोकावत होता. जणू कोणीतरी तिच्या पाठीवर धारधार करवट ठेवली होती. तिच्या बरगड्या दुरूनही मोजता येत होत्या, जणू धुळीत पडलेला एखादा जुना बांबूचा पिंजरा. आता काजरीची अवस्था अशी झाली होती की जर ती सकाळी एकदा बसली तर दुपारपर्यंत तिला उभे करण्यासाठी सावकाराला काट्या आणि लाथांचा वापर करावा लागत असे. तिची कास पूर्णपणे आटून गेली होती आणि ती दूध सुद्धा देऊ शकत नव्हती. जेव्हा गावकरी त्या व्यापाऱ्याच्या डेअरीवरून जात तेव्हा ते त्याला शाप देत म्हणत, अरे अथानीलाल, या मोक्या जीवाला छळणे थांबव. ती साक्षात लक्ष्मी आहे. तिला उपाशी ठेवून तू कोणती संपत्ती जमा करत आहे? बापाचा हा कलश एके दिवशी नक्कीच फुटेल. पण तो व्यापारी एका कानाने ऐकून गप्प राहिला. त्याने ते पैसे दुसऱ्या कोणाकडून तरी फेडले असते. त्यांचे संपूर्ण लक्ष त्या दिवशीच्या दुकानाच्या नफ्यावर आणि बाजारातील धान्याच्या भावावर होते. पण निसर्गाचे स्वतःचे नियम असतात. तेलाशिवाय दिवा किती काळ जळतो? एके दिवशी काजरीचे पाय पूर्णपणे गळून गेले आणि ती सकाळी उठलीच नाही. तिचे डोळे दगडासारखे झाले होते. तिची जीभ बाहेर आली होती आणि तिच्या तोंडातून पांढरा फेस बाहेर येऊ लागला होता. जेव्हा सकाळी व्यापारी आला, काजरीला जमिनीवर पडून थरथरताना पाहिले तेव्हा त्याचे हातपाय थरथरू लागले. त्याने तिची शेपटी जोरात पिरगवून तिला काठीने मारण्याचा प्रयत्न केला, पण काजरीला फक्त एक थंड आणि वेदनादायी नजर दिसली. तिने उसासा टाकला आणि पुन्हा आपले डोके धुळीत खुपसले. व्यापाऱ्याच्या लगेच लक्षात आले की म्हशीचा अंत जवळ आला आहे आणि ती फक्त काही तास जगेल. त्याच्या धूर्त मनाने लगेच नफा नुकसानीचा हिशोब सुरू केला. त्याने विचार केला की जर म्हैस त्याच्या कुंटीवरच मेली तर तिचे प्रेत हलवण्यासाठी त्याला गावच्या जमीनदाराला बोलावे लागेल. तो तिच्या दफनासाठी पैशांची मागणी करेल आणि अख्खं गाव सुद्धा कुजबुजेल. ही हडकुळी अर्धमेली म्हैस आता काही कामाची राहणार नाही. त्याच क्षणी गावातल्या सर्वात साध्या शेतकऱ्याच्या मंगूलालचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून तरुण गेला. अथानीलालने डोळ्यात खोटे अश्रू आणले, चेहऱ्यावर असहाय्यता आणि दुःखाचे भाव आणले आणि तो थेट मंगूलालच्या घराकडे धावत गेला, जेणेकरून तो या मरणासन आपत्तीचा दोष दुसऱ्या कोणावर तरी टाकून स्वतःचे पैसे वाचवू शकेल. मंगूलाल हा एक साधा, निरागस आणि दयाळू माणूस होता, ज्याच्या प्रामाणिकपणाचा संपूर्ण गावात आदर केला जात असे. त्याच्याकडे कोणतीही मोठी संपत्ती किंवा जमीन नव्हती, तर केवळ 2 एकर पडीक जमीन आणि एक लहानसे एक मातीचे घर होते. पण त्याचे हृदय गावातील सर्वात श्रीमंत जमीनदारापेक्षाही मोठे होते.
त्याच्या अंगणात येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी धान्य आणि थंड पाण्याचा माठ नेहमी तयार असायचा. त्याचे प्राण्यांवर इतके प्रेम होते की रस्त्यावर एखादा जखमी कुत्रा दिसल्यास तो आपल्या पिशवीतून पावाचा तुकडा काढून त्याला खाऊ घालायचा. धापा टाकत, छाती बडवत आणि रडण्याचे नाटक करत तो व्यापारी मंगूलालच्या दाराशी आला. मंगूलाल आपल्या बैलांसाठी चारा तयार करत होता. सकाळी सकाळी व्यापाऱ्याला अशा अवस्थेत पाहून मंगूलालने आपली कुऱ्हाड बाजूला ठेवली आणि म्हणाला, अहो सेठजी, सर्व काही ठीक आहे ना? सकाळी सकाळी तुम्ही इतके काळजीत का आहात? तुमच्या डोळ्यात अश्रू का आहेत? काही मोठे संकट कोसळले आहे का? व्यापाराने हाताने आपल्या डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि म्हणाला, पण दादा, मी काय बोलू? माझे हृदय तुटत आहे. माझी लाडकी काजरी म्हैस, जिला मी माझ्या मुलाप्रमाणे वाढवले आहे, मरणाच्या दारात आहे. ती खूप वेदना सहन करत आहे. मी एक व्यापारी आहे, दुकानदार. दिवसभर दुकानातच असतो. मी वजन काटा सांभाळू, ग्राहकांशी बोलू की त्या मुख्या जीवांची रात्रंदिवस सांभाळ करू? तिचे हाल आणि वेदना आता मला सहन होत नाहीत. गावातील डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे की केवळ शुद्ध हेतू असलेली एक खरी सद्गुणी व्यक्तीच तिचा जीव वाचवू शकते. या संपूर्ण गावात तुमच्यासारखी दयाळू आणि धार्मिक व्यक्ती मी पाहिलेली नाही. तुम्ही महान आहात. मंगू भाऊ, या काजरीला तुमच्या घरी घेऊन या आणि तिची काळजी घेऊन तिचा जीव वाचवा. जर तुमच्या काळजीने तिचा जीव वाचला तर ते तुमचं भाग्य असेल, आणि जर ती मेली तरी निदान एका दयाळू माणसाच्या हातून तिचं दफन तरी होईल. मी तुमच्याकडून एक पैसा सुद्धा मागणार नाही. फक्त माझ्या कजरीचा जीव वाचवू द्या. मंगूलाल नावाचे एका साध्या शेतकऱ्याला त्या व्यापारीची सूक्ष्म फसवणूक आणि कपट ओळखता आली नाही. त्याला वाटले की तो सावकार खरोखरच दुःखी आहे आणि आपल्या म्हशीच्या दुःखावर रडत आहे. एक क्षणही वाया न घालवता मंगूलालने आपली काठी उचलली आणि म्हणाला, सेठजी, धीर धरा, काळजी करू नका. एका पीडित प्राण्याची काळजी घेणे हाच स्वतःला वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे. जगात यापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा कोणताही धर्म नाही. मी तुमच्या बरोबर येईन आणि काजरीला इथे घेऊन येईन. जेव्हा मंगूने काजरीला जमिनीवर निष्प्राण अवस्थेत पडलेले पाहिले आणि काजरीचे डोळे अर्धवट मिटलेले होते, तिची त्वचा तिच्या बरगळ्यांना चिकटली होती आणि तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. ती केवळ काही क्षणच टिकली असे वाटले. मंगूलालने प्रेमाने काजरीच्या डोक्यावर हात ठेवला. त्याने तिला कुरवाळले, तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि तिच्या कानात हळूच कुजबुजले, चल काजरी, माझ्या घरी ये. हार मानू नकोस. देवा तुझी इच्छा असेल तर तू पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहशील. मंगूच्या डोळ्यात खऱ्या करुणेचे अश्रू होते. त्यांनी त्यांच्या भावना आणि काही शेजाऱ्यांना बोलवले. सर्वांनी मिळून कसेबसे काजरीला एका मोठ्या ताडपत्रीवर झोपवले आणि मोठ्या कष्टाने व घाम गाळून तिला त्यांच्या घराच्या लहान अंगणातून बाहेर आणले. वाटेत त्यांना पाहणारा प्रत्येक गावकरी म्हणायचा की मंगूचे डोके फिरले आहे. ती एक निरोपयोगी प्रेत आहे आणि तिचा मृतदेह आहे. मेलेल्या म्हशीचे ओझे आपल्या खांद्यावर वाहून नेणाऱ्या त्या व्यापाऱ्याने स्वतःवर संकट ओढवून घेतले आहे. जेव्हा व्यापाऱ्याने काजरीला आपल्या घराच्या हद्दीतून बाहेर पडताना पाहिले, तेव्हा त्याने सुटकेचा मोठा निश्वास टाकला. त्याने कुंटीवरील धूळ झटकली आणि हसून विचार केला, बरं झालं, एक मोठं संकट फुकटचं टळलं. आता या मेलेल्या म्हशीला उचलून पुरण्याचा सगळा खर्च तर निभावला गेला. दोषाचा सगळा भार मंगूलालवर पडणार होता. दरम्यान मंगूलालने काजरीला आपल्या अंगणातील सर्वात थंड, हवेशीर आणि सावलीच्या कोपऱ्यात झोपवले, जिथे कडुलिंबाचा थंड वारा वाहत होता. त्याने ताबडतोब आपल्या पत्नीला घरात साठवून ठेवलेला जुना गूळ, सेलरी आणि मेथी आणायला सांगितले. मंगूलालला माहीत होते की काजरीला औषधांपेक्षा प्रेम, माया आणि उपचारांची जास्त गरज होती. तिला स्थानिक आहारांची गरज होती आणि त्याच क्षणापासून त्याने काजरीला मृत्यूपासून वाचवण्याची आपली भव्य मोहीम सुरू केली. काजरीची प्रकृती इतकी खालावली होती की पहिले 3 दिवस आणि 3 रात्री ती तोंडही उघडत नव्हती किंवा पाण्याचा एक थेंबही पीत नव्हती. मंगूलाल आणि त्याची पत्नी तासनतास झोपत नसत. ते आळीपाळीने झोपत असत. तो काजरीचे डोके आपल्या मांडीवर घेऊन बसायचा आणि चमच्याने तिच्या तोंडात कोमट गुळाचे पाणी, सुंठ आणि अजमोदाचा घट्ट अर्क घालत राहायचा. मंगूलाल दररोज सकाळी आणि संध्याकाळी काजरीच्या संपूर्ण थंड शरीरावर मोहरीच्या तेलात लसूण शिजवून मालिश करायचा, जेणेकरून तिच्या आकुंचित झालेल्या नसा पुन्हा मोकळ्या होऊ शकतील आणि तिच्या शरीरातील रक्तसंचार वाढू शकतो. लोक रोज त्याच्या घराभोवती फिरायचे आणि म्हणायचे, ए मंगूलाल, तू आपला जीव धोक्यात का घालत आहेस? तुम्ही तुमचा पैसा आणि वेळ का वाया घालवत आहात? ही म्हैस आता कोणत्याही परिस्थितीत जगणार नाही.
व्यापाऱ्याने त्याचे सर्व रक्त शोषून घेतले आहे. तिला दफन करण्याची तयारी करा. पण मंगूचे एकच उत्तर होते, जोपर्यंत ती अजूनही श्वास घेत आहे आणि मी आशा सोडणार नाही, तिची सेवा करणे हे माझे काम आहे. बाकी सर्व काही सर्व शक्तिमान देवाच्या हाती आहे. 4थ्या दिवसाच्या सकाळी पक्षी किलबिलाट करत असताना एक चमत्कार घडला. काजरीने हळुवारपणे आपली शेपटी हलवली, एक दीर्घ श्वास घेतला आणि आपले डोळे विस्फारले. तिने थकलेल्या चेहऱ्याने आपल्या समोरच्या उभ्या असलेल्या मंगूलालकडे ती अशा नजरेने पाहत होती, जणू काही ती आपल्या निशब्द डोळ्यांनी त्याचे आभार मानत होती. मंगूलालचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो आनंदाने नाचू लागला. तो लगेच आपल्या शेताकडे धावला आणि तिथून सर्वात मऊ हिरवे गवत कापून त्याने एक पोते भरले. त्याने ते काजरीच्या जवळ हिरवे गवत ठेवले. काजरीने हळूच आपली कोरडी जीभ बाहेर काढली आणि ते गवत चघळू लागली. हे सौंदर्य पाहून मंगूलाल आणि त्याच्या पत्नीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. आता मंगूलालची दैनंदिन दिनचर्या पूर्णपणे काजरी भोवतीच फिरत होती. तो शेतातील कामे पटकन आटोपून आपला संपूर्ण वेळ काजरीला देत असे. आर्थिक अडचणी असूनही तो बाजारातून खास मोहरीची खीर, बेसन आणि बाजरीची पेज विकत आणून काजरीला खाऊ घालत असे. महिने उलटत गेले तसे काजरीच्या शरीरात असा अभूतपूर्व बदल होऊ लागला की पाहणारे थक्क झाले. ज्या बरगड्यापूर्वी बाबूंच्या पिंजऱ्यांसारख्या बाहेर डोकावत होत्या त्या आता नाहीशा झाल्या होत्या. त्यांच्यावर आता मांस येऊ लागले होते. तिची कोरडी खरबडीत त्वचा पुन्हा गुळगुळीत, मखमली आणि काळी होत होती. मंगूलाल तिला रोज दुपारी गावातील तलावावर घेऊन जायचा. आपल्या हातांनी त्याला आंघोळ घालायचा आणि तिच्या वाकड्या शिंगांना मोहरीचे तेल लावायचा, ज्यामुळे ती रात्रीच्या चंद्रासारखी चमकू लागायची. 2 महिने लागले. 2 महिन्यांच्या आत काजरी इतकी निरोगी आणि धिप्पाड झाली होती की तिच्या चालण्यातला पूर्वीचा राजेशाही डौल परत आला होता. तिची पाठ इतकी रुंद आणि मांसल झाली होती की पाण्याने भरलेले भांडे सुद्धा तिच्यावर पडणार नव्हते. काजरी आता गावातील सर्वात निरोगी, सर्वात सुंदर आणि सर्वात बलवान म्हैस बनली होती. सर्वांनी तिची प्रशंसा केली आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे काजरीने दूध द्यायला सुरुवात केली होती. ज्या दिवशी मंगूलालने काजरीचे दूध काढायला सुरुवात केली त्या दिवशी घरातील लहान बादली पहिल्याच वेळेस काढलेल्या दुधाने काठोकाठ भरली. त्यामुळे त्याला दुसरी मोठी बादली आणावी लागली. काजरी दिवसातून 2दा घट्ट आणि मलईदार दूध देऊ लागली. असे हे दृश्य पाहून संपूर्ण गाव थक्क होत असे. मंगूलालचे छोटेसे घर आता दूध, दही आणि तुपाने भरून गेले होते. त्याची मुले जी पूर्वी कोरडी भाकरी खात असत, त्यांचे चेहरे आता दूध आणि तुपामुळे लालबुंद झाले होते. काजरी आता मंगूच्या कुटुंबाचा एक अनमोल भाग बनली होती. मंगूच्या पावलांचा आवाज ऐकताच ती पळून जात असे. ती तिच्या गळ्यातील हार आणि घुंगरू वाजवत असे, शेपटी हलवत असे आणि प्रेमाने त्यांचे हात व चेहरा चाटत असे. मंगूचे भाग्य आता पूर्णपणे पालटले होते. पण या बदलत्या भाग्याची चमक गावच्या दुसऱ्या टोकाला आपल्या अंधाऱ्या महालात बसलेल्या एका लोभी आणि धूर्त माणसाच्या डोळ्यांना भयंकरपणे भेदत होती. हो, तसंच होतं. असं म्हणतात की कोळशाच्या दलदलीच्या धंद्यात नेहमीच वाईट हात येतात आणि एका लोभी माणसाची घाणेरडी नजर दुसऱ्याच्या घराचं सुख समृद्धी कधीच सहन करू शकत नाही. व्यापारी अथानी लाल दिवसभर आपल्या दुकानाच्या बाकावर बसून गिरायकांना फसवत असे. पण त्याला फक्त आदल्या दिवशी म्हशीने मंगूच्या घरी खूप दूध दिले गेले, खूप तूप बनवले गेले आणि मंगू आता श्रीमंत होत होता. जेव्हा गावकरी दुकानात येऊन अथानी लालवर हसत तेव्हा ते म्हणायचे, अरे अथानी लाल, तू तर चक्क कामधेनू लक्ष्मीला पोकट गमावून बसला आहेस. बघ, तू सोडून दिलेल्या त्या खंगलेल्या म्हशीमुळे मंगूचे नशीब पालटले आहे आणि त्याचे घर सोन्यासारखे चमकत आहे. हे ऐकून व्यापाऱ्याच्या पोटात संतापाने गोळा आला. त्याला रात्री झोप लागत नव्हती आणि दिवसा त्याची मनशांती हिरावली होती. आपली म्हैस, जिचे दूध आपल्याला मिळायला हवे होते, तिचा तो गरीब मंगू कसा गैरफायदा घेत आहे या विचाराने तो रात्रभर आपल्या मखमली पलंगावर तळमळत असे. त्याचा लोभ आता तीव्र क्रोध आणि मत्सराने पेटून उठला होता. परिस्थिती बदलत होती. जेव्हा लोभ माणसाच्या मनावर पूर्णपणे हावी होतो तेव्हा तो लाज, विनय आणि आत्मसन्मान या सर्व गोष्टी विसरून जातो. अथानी लाल आपली म्हैस परत मिळवण्यासाठी दृढ निश्चयी होता. त्याला वाटले की जर तो थेट मंगूलालकडे जाऊन म्हैस मागितली तर मंगूलाल त्याला सरळ नकार देईल आणि एका मरणासन म्हैस दिल्याबद्दल गावकरी त्याची टिंगल करतील. त्याने ती म्हैस देऊन टाकली होती आणि आता ती बरी झाल्यावर परत मागत होता. म्हणून त्याने एक धूर्त आणि कपटी योजना आखली. त्याने गावातील काही कुख्यात गुंड आणि भिकाऱ्यांना आपल्या वाडेच्या मागच्या बाजूला बोलावले. त्यांना मोठी रक्कम दिली आणि आपल्या मिशनवरून हात फिरवत त्यांना म्हणाला,
तुम्ही सर्वांनी उद्या सकाळी लवकर माझ्यासोबत मंगूच्या घरी यायलाच पाहिजे. आपल्याला त्या काजरी म्हशीला आपल्या काट्यांच्या साह्याने का होईना तिच्या कुंट्यावर परत आणायलाच हवं. जर तिने दोरी सोडली नाही तर तुम्ही तिच्या आणि तिच्या कुटुंबाची हाडं मोडू शकता. या गावात अथनीलालच्या प्रभावाला आणि काटेला तोंड देण्याची ताकद कोणामध्ये आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याची पहिली लाल किरण पृथ्वीवर नुकतीच पोहोचली होती, मंगूने काजरीचे दूध काढून बादली बाजूला ठेवत बसला होता. तेवढ्यात तो व्यापारी 4 क्रूर माणसानं घेऊन त्याच्या शांत अंगणात घुसला. त्या व्यापाऱ्याच्या हातात एक झाड तेल लावलेली काठी होती आणि त्याचा चेहरा राग व गर्वाने लाल झाला होता. येताच त्याने काजरीच्या गळ्यातील मजबूत पट्टा पकडला आणि "ए" असे ओरडला. "मंगू, तुझी दुधाची बादली उचल आणि मागे सरक. माझी काजरी म्हैस मला ताबडतोब परत द्या. मी तुम्हाला दिली आहे तिच्या काही दिवसांच्या काळजी आणि उपचारासाठी. मी ते ठेव म्हणून ठेवली, कारण माझ्याकडे मला दुकानातून बाहेर पडायला वेळच मिळाला नाही. आता सगळं अगदी ठीक आहे, तर ती माझ्या कुंटीवर परत ठेवावी लागेल. जर तुम्ही तिला तुमच्या घरात ठेवण्याचा प्रयत्न केलात तर मी तुम्हाला तुरुंगात पाठवीन." या अचानक आणि भ्याड हल्ल्याने मंगूलाल पूर्णपणे थक्क झाला. त्याने दुधाची बादली बाजूला ठेवली. आपले अश्रू आवरले. त्याने हात जोडले आणि नम्रपणे म्हणाला, "शेठजी, देवाला घाबरा. तुम्ही काय बोलत आहात? 2 महिन्यांपूर्वी ती अशक्त आणि अर्धमेली अवस्थेत माझ्या हवाली करण्यात आली आणि तुम्ही रडत म्हणालात, जर ती मेली तर तिला पुरून टाक आणि जर ती जगली तर ती तुमचे नशीब. मला त्याचा एक कणही नको. माझी स्वतःची भूक आणि तहान विसरून मी माझ्या मुलांच्या अन्नाचा त्याग करून तिचा जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम केले. आता माझ्या निस्वार्थ सेवेमुळे ती बरी झाली आहे आणि दूध देत आहे. जेव्हा तिने ते द्यायला सुरुवात केली तेव्हा तुमचा हेतू बदलला आणि तुम्ही ते परत मागायला आलात. हा निव्वळ अन्याय आणि अप्रामाणिकपणा आहे. शेठजी, मी माझी काजरी कोणालाही देणार नाही." पण अथानीलाल लोभ आणि अहंकाराने पछाडलेला होता. तो म्हणाला, "कायदा आणि पावती माझ्या नावावर आहे. ही म्हैस माझी आहे. तुम्ही तिला 2 महिने खाऊ घातलेल्या गवताचे पैसे तुम्ही घेऊ शकता, पण आज म्हैस माझ्या घरी जाईल." गुंडांनी त्यांच्या जड काट्या हवेत फिरवल्यामुळे मंगूलालची पत्नी आणि मुले भीतीने किंचाळली, पण मंगूलाल निर्भयपणे ठामपणे उभा राहिला आणि त्याने दोरी आपल्या छातीशी घट्ट धरली. गोंधळ आणि किंकाळ ऐकून शेजारी शेतकरी, गावकरी त्यांच्या भोवती जमा झाले आणि परिस्थिती चिघळल्याने ग्रामपंचायतीने हस्तक्षेप केला. मंगूलालचा गोंधळ आणि गुंडांची शिवेगाळ पाहून गावातील जबाबदार सदस्यांनी मध्यस्थी केली. त्यांच्या लक्षात आले की तो लोभी व्यापारी आपल्या संपत्ती आणि सत्तेचा वापर करून म्हैस जबरदस्तीने घेऊन जात आहे. त्याने निघून जाण्याचा निश्चय केला आहे. बिचारा मंगूलाल आपला जीव धोक्यात घालून आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशांचे आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी दृढ निश्चयी आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे आणि रक्तरंजित वळण घेत असल्याचे पाहून गावातील सर्वात वयस्कर, सर्वात शहाणे आणि सर्वात न्यायप्रिय सरपंच विश्वंभर आपली पांढरी पगडी घट्ट बांधून तिथे आले. सरपंच विश्वंभर हे अत्यंत संयमी व्यक्ती होते, ज्यांचे राजासोबतचे बोलणे समजण्यासारखे होते. त्यांनी आपली जड काठी जमिनीवर आपटली आणि कठोरपणे म्हणाले, "ही गुंडगिरी आणि तमाशा थांबवा. अथानीलाल, तू तुझ्या दुकानात व्यापारी असशील, पण तू काठी घेऊन एका गरीब माणसाच्या घरात घुसून त्यांची गोरेढोरे चोरू शकत नाहीस. आणि मंगूलाल, तू सुद्धा आपला तोल गमावू नकोस. जर काही वाद झाला तर आज दुपारी वडाच्या झाडाखाली होणाऱ्या पंचायत सभेत निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत म्हैस इथेच राहील आणि तिला कोणीही हात लावणार नाही." दुपारपर्यंत संपूर्ण पंचायत गावातील त्या विशाल शतकानुशतके जुन्या वडाच्या झाडाखाली जमली होती. हा अनोखा आणि रंजक प्रसंग पाहण्यासाठी जवळच्या 3 गावातील लोकही मोठ्या संख्येने जमले होते. सर्वत्र प्रचंड गर्दी जमली होती. पंच त्यांच्या मखमली खुर्च्यांवर बसले आणि सरपंच विश्वंभर यांनी पंचायतीच्या कामकाजाला सुरुवात केली. बनियाला त्यांचे विचार मांडण्याची पहिली संधी देण्यात आली. आपल्या चतुर, गोड आणि मखमली जिभेने बनियाने पंचासमोर हात जोडून म्हटले, "5 देवांनो, तुम्ही साक्षात देवाचेच रूप आहात. न्याय टिकवणे हे तुमचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. ही काजरी म्हैस माझी स्वतःची आहे. मी तिला गेल्या वर्षी जनावरांच्या बाजारात पूर्ण 500 रुपये रोख देऊन विकत घेतली. काही महिन्यांपूर्वी तिची तब्येत अचानक खालावली. माझ्या मोठ्या व्यवसायामुळे मला दुकान सोडून तिची काळजी घ्यायला पुरेसा वेळ मिळाला नाही, म्हणून मी तिला मागितली. मी ती काही दिवसांसाठी मंगूकडे ठेव म्हणून आणि त्यांच्या देखभालीसाठी ठेवली होती. आता माझी ठेव परत मिळाल्यावर या बिचाऱ्या मंगूचा हेतू बदलला आहे. त्याच्या मनात पाप शिरले आणि त्याला माझी मौल्यवान म्हैस हिसकावून घ्यायची आहे. अशा प्रकारे कोणाची संपत्ती जबरदस्तीने घेणे योग्य आहे का?
तुम्ही माझी म्हैस परत मिळवून दिलीच पाहिजे. तेव्हा सरपंच त्याला म्हणाले. मोठ्या आवाजात त्यांनी मंगूलालला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी पुढे बोलावले. मंगूलालने पंचासमोर आणि सर्व जमलेल्या लोकांसमोर हात जोडून डोळ्यात अश्रू आणत म्हटले, हाच देवा, मी फक्त एक गरीब शेतकरी आहे. खोटे बोलून नरकात जाणे हे माझं काम नाही. 2 महिन्यांपूर्वी जेव्हा व्यापाऱ्याने ही म्हैस माझ्या घरी सोडली तेव्हा तिच्या सगळ्या बरकड्या बाहेर डोकावत होत्या. ती जेमतेम हलू शकत नव्हती आणि मरणाच्या दारात होती. या व्यापाऱ्याने स्वतः संपूर्ण गावाला जाहीर केले होते की तिच्या जगण्याची कोणतीही आशा नाही. जर ती मेली तर खड्डा खणून तिला पूर, आणि जर ती वाचली तर ते तुझे नशीब. मी तुझ्याकडून एक पैसाही घेणार नाही. माझी भूक आणि तहान विसरून मी रात्रभर जागा राहिलो. मी माझ्या मुलांच्या वाट्याचे दूध आणि धान्य विकून तिच्यासाठी महागडी देशी औषधे आणि खाद्य विकत घेतले. मी तिची किती मनापासून काळजी घेतली आहे हे माझ्या संपूर्ण परिसराला आणि गावाला चांगलेच ठाऊक आहे. जर मी तिला त्यावेळी घरी आणून तिची काळजी घेतली नसती तर ही म्हैस आज जिवंत नसती. तिची राख झाली असती. आता माझी रात्रंदिवस केलेली मेहनत आणि माझ्या रक्ताने आणि घामाने ते पुन्हा जिवंत झाली आहे आणि दूध देत आहे. म्हणून या व्यापाऱ्याचा लोभ जागा झाला आहे आणि तो त्याचा विश्वास असल्याचा दावा करून ते माझ्याकडून हिसकावून घेत आहे. तुम्ही फक्त न्याय करा, नाहीतर माझा देवावरील विश्वास सोडून जाईल. मंगूचे शब्द ऐकून संपूर्ण पंचायतीत समशान शांतता पसरली. पंच आपसापसात कुजबुजू लागले आणि डोके हलवू लागले. प्रकरण खरोखरच खूप गंभीर होते. हे प्रकरण गुंतागुंतीचे होते. एका बाजूला होते अथानीलाल बनिया, कायदेशीर मालक ज्यांच्याकडे म्हशीच्या खरेदीची पुष्टी करणाऱ्या अधिकृत पावत्या आणि कागदपत्रे होती. दुसऱ्या बाजूला होते मंगू, एक दयाळू माणूस ज्याने मानवतावादी आणि नैतिकतेच्या आधारावर आपल्या निस्वार्थ सेवेतून एका मुक्या प्राण्याला नवीन जीवन दिले होते. सरपंच विश्वांबर यांनी डोळे मिटले आणि क्षणभर थांबले. तो खोल विचारात गडला होता. त्याला माहीत होते की ती म्हैस व्यापाऱ्याला देणे पूर्णपणे अन्यायकारक ठरेल आणि जर ती थेट मंगूलालला दिली तर तो व्यापारी न्यायालयात जाऊ शकेल. काही क्षणांच्या गंभीर शांततेनंतर सरपंचाने डोळे उघडले. त्याच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती. त्याने गावासाठी विनाशकारी ठरणारा एक अनोखा निकाल देण्याचे ठरवले. इतिहासात ते पूर्णपणे नवीन आणि तर्कसंगती होते. सरपंच विश्वंभर यांनी आपल्या दाट पांढऱ्या मिशाणवर हळुवारपणे हात फिरवत जड आवाजात सांगितले की पंचांनी दोन्ही बाजूचे सर्व युक्तिवाद आणि वक्तव्ये खूप काळजीपूर्वक ऐकले आहेत. हा केवळ एका म्हशीचा प्रश्न नाही, तर मानवी श्रम आणि मालकी हक्क यांच्यातील संतुलनाचा प्रश्न आहे. म्हणूनच ही पंचायत अंतिम निर्णय असा आहे की हा वाद कोणत्याही माणसाने किंवा कागदपत्राने नव्हे, तर गावच्या सर्वोच्च धार्मिक तराजूने मिटवला जाईल. होय, म्हैस आणि अथानीलाल बनिया यांना मोठ्या तराजूवर समोरासमोर तोलले जाईल. हे ऐकून संपूर्ण पंचायत आणि जमावात कुजबूज सुरू झाली. लोक एकमेकांकडे बघत राहिले आणि सरपंचाच्या बुद्धीवर हसले. म्हणजे काही वाईट घडलेले नाही. एवढ्या मोठ्या म्हशीचं वजन एका सामान्य माणसा एवढं कसं असू शकतं? म्हैस नेहमीच जड असणार. सरपंच विश्वंभर यांनी आपली काठी हवेत फिरवली आणि जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत सर्वांना शांत राहून काळजीपूर्वक ऐकण्यास सांगून नियम समजावून सांगितले. एका बाजूला म्हैस उभी राहील, पण दुसऱ्या बाजूला माणूस उभा राहील. आपल्या सर्वांना माहीत आहे की एका निरोगी म्हशीचे वजन कोणत्याही एका माणसापेक्षा जास्त असते. म्हणून न्यायाचा तराजू संतुलित करण्यासाठी अथानीलाल बनिया दुसऱ्या बाजूला बसेल आणि त्या बाजूला बनियासोबत त्याचे मौल्यवान धान्य, सोने, चांदी, कपडे किंवा त्या म्हशीच्या वजना इतके लोखंडाचे जड वजन ठेवले जाईल. सरपंचाने अंतिम आणि सर्वात कठोर नियम जाहीर करून आपले निवेदन संपवले. जर व्यापाऱ्याने आपली संपत्ती, धान्य किंवा जड वस्तू ठेवून म्हशीच्या वजना इतके वजन केले आणि तराजू मध्यभागी आला, तर तो व्यापारी कजरीची खरी किंमत आणि तिच्या खऱ्या मालकाची किंमत देण्या इतका श्रीमंत मानला जाईल आणि ती म्हैस कोणत्याही अटींशिवाय त्याची होईल. परंतु जर तो व्यापारी तराजू तोलण्यात कंजूषपणा करत असेल किंवा त्यात आपला सर्व माल टाकल्यानंतरही म्हशीचे वजन जास्तच राहत असेल, तर याचा अर्थ स्पष्ट असा होतो की मंगूलालच्या सेवेचे मूल्य त्या व्यापाऱ्याच्या संपूर्ण संपत्तीपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत सर्व मौल्यवान वस्तू आणि धान्य व्यापाऱ्याने ते सर्व तराजूवर ठेवले असावे आणि ते मंगूलालला मजुरी म्हणून दिले जाईल आणि काजरी म्हैस सुद्धा कायमची मंगूलालचीच असायला हवी. मला सांगा, अथानीलाल आणि मंगूलाल, तुम्ही दोघे या ग्रामीण नियमात सहमत आहात का? मंगूलाल त्याने लगेच हात जोडून म्हटले, मला पंचाचा निर्णय मान्य आहे. दरम्यान व्यापाऱ्याचे चाणाक्ष मन घोड्यासारखे धावू लागले. त्याने मनातल्या मनात हिशोब केला, अरे, म्हशीची बरोबरी करण्यासाठी मला माझे बरेच पैसे तराजूत ठेवावे लागतील. जर मी खरोखरच मौल्यवान वस्तू ठेवल्या आणि हरलो तर सर्व काही जाईल. लोभाने त्याचे मन इतके व्यापले होते
की त्याने एक उत्कृष्ट युक्ती शोधून काढली. त्याला वाटले की एक फसवणूक आहे. तो काहीही न गमावता म्हैस मिळवेल. तो तराजूवर धान्याची पोती ठेवेल, पण त्या पोत्यांची वरची बाजू कोरड्या चिखलाने आणि खालची बाजू जड दगडांनी भरलेली असेल. तो आपल्या कपड्यांमध्ये जड लोखंडी वजनही लपवेल, जेणेकरून त्याचे वजन किमान धान्याच्या वजना इतके तरी होईल आणि त्याला म्हैस फुकट मिळेल. त्याचे मूळ धान्यही वाचणार होते. तो व्यापारी दात ओठ खात हसला आणि म्हणाला, सरपंचजी, मी हा नियम पूर्णपणे मान्य करतो. मोठे वजन उद्या सकाळी होईल. उद्या संपूर्ण रक्कम वसूल करता येईल या आत्मविश्वासाने तो व्यापारी रात्रभर चोरासारखा आपल्या वाड्याच्या मागच्या अंगणात माती आणि दगडांनी पोथी भरत राहिला आणि आपल्या कुर्त्याच्या गुप्त खिशांमध्ये जड लोखंडी वजनी शिवत राहिला. तो पंचतीला फसवणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील मोठा आखाडा उत्सवाच्या वातावरणाने भरून गेला होता. 2 मोठ्या झाडांमध्ये एक जड फळी बांधली होती, ज्यावर गावातील सर्वात मोठा तराजू टांगलेला होता. हा तराजू पिकांच्या मोठ्या पोत्यांचे वजन करण्यासाठी वापरला जात असे. दोर इतके जाड होते की 10 माणसे सुद्धा ते एकत्र ओढू शकत नव्हती. एका बाजूला संपूर्ण गाव तो देखावा पाहत उभे होते, तर दुसऱ्या बाजूला गाव प्रमुख आपापल्या खुर्च्यांवर बसले होते. मंगूलाल कजरीला प्रेमाने कुरवाळत घेऊन आला. कजरी आज शांत आणि प्रतिष्ठित दिसत होती. जणू काही तिला माहीत होते की तिच्या नशिबाचा निर्णय होणार आहे. सरपंचाच्या इशाऱ्यावर 4 धिप्पाड माणसे कजरीला घेऊन निघून गेली. त्याने तिला तराजूच्या पहिल्या मोठ्या पारड्यावर उभे केले. काजरीने तराजूवर पाऊल ठेवताच तिचे वजनदार धष्टपुष्ट शरीर खाली झुकले. ते पारडे जमिनीवर घट्ट टेकले, तर दुसरे पारडे आकाशाकडे उंच गेले. आता अथानीलाल बनियाची पाळी होती. बनिया आपली जड धोती आणि कुर्ता सांभाळत हळूहळू पुढे सरकला. त्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून असे वाटत होते की तो काहीतरी जड धातू घेऊन जात आहे. तो पटकन उठून दुसऱ्या बाजूला जाऊन बसला. तो बसताच त्याच्या सेवकाने जड पोती तराजूवर चढवली जाऊ लागली, ज्यांच्या वर थोडे धान्य विखुरलेले होते. त्याने तराजूवर जड वजने मांडायला सुरुवात केली. तो ओरडला, आणखी पोती टाका. जोपर्यंत मी या म्हशीला समतोल करत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. काजरी म्हैस इतकी धष्टपुष्ट होती की तराजू जागचा हलत नव्हता. व्यापाऱ्याने आपली सर्व शक्ती एकवटली आणि आपल्या नोकरांना दगडांनी भरलेली शेवटची 2 जड पोती तराजूवर ठेवण्याचा आदेश दिला. आता व्यापाऱ्याचा तराजू पण इतके जास्त वजन टाकले होते की तराजू हळूहळू खाली घसरू लागला. व्यापारी उतरला, बघा बघा, माझा तराजू खाली येतोय. म्हैस माझी झाली. पण त्याच्या लोभापायी तो हे विसरला की लाकूड आणि दोऱ्यांनाही एक मर्यादा असते. दगडांचे आणि लोखंडी वजनांचे वजन इतके वाढले होते की तराजूच्या मुख्य दोऱ्या करकर करू लागल्या. व्यापाऱ्याने तराजू आणखी कलवण्यासाठी त्यावर उडी मारली. तेव्हा एक भयानक आवाज झाला, चर खार्क धड. प्रचंड वजनामुळे आणि व्यापाऱ्याच्या धडपडीमुळे तराजूची मुख्य दोरी मधोमध तुटली. तराजू तुटून खाली पडला आणि त्यासोबत अथानीलाल त्याचे सर्व दगड, मातीच्या गोण्या आणि लोखंडी वजनेही खाली कोसळली. त्याची धोती उघडी पडली आणि त्याचे सर्व लपलेले खजिने दिसू लागले. खोटे दगड विखुरले होते आणि त्याचा धूर्तपणा पंचायत समितीसमोर तिचा पर्दाफाश झाला. त्याचा संपूर्ण चेहरा समोर आला आणि त्याचे शरीर ओल्या शेणाने माखलेले होते. हे दृश्य हे पाहून संपूर्ण गाव खळखळून हसले. लोक पोट धरून जमिनीवर लोळू लागले. व्यापाऱ्याची चोरी उघडकीस आली होती. विश्वंभर आपल्या जागेवरून उठला. त्याने आपली काठी उचलली आणि ती जमिनीवर आपटली आणि कठोर आवाजात म्हणाले, सर्वांनी शांत व्हा. न्याय झाला आहे. पारडे फिरले आहे. निर्णय आधीच झाला होता. पण या तुटलेल्या तराजूने व्यापाऱ्याला उद्ध्वस्त केले. अथानीलाल यांनी माती आणि दगड ठेवून पंचायतीला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. अटीनुसार अथानीलालचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. ही काजरी म्हैस कायमची मंगूलालचीच झाली आहे. व्यापाऱ्याने तराजूवर ठेवलेला सर्व माल जप्त करण्यात आला आहे आणि व्यापाऱ्याला नुकसान भरपाई म्हणून मंगूलालला 5 क्विंटल खरे धान्य द्यावे लागेल. शेणाने माखलेला अथानीलाल हा विश्वासघात आहे. अटीनुसार अथानीलाल पूर्णपणे हरला आहे. ही काजरी म्हैस कायमची मंगूलालची झाली आहे. तिची जप्त करण्यात आली आहे आणि त्या व्यापाऱ्याला नुकसान भरपाई म्हणून मंगूलालला 5 क्विंटल खरे धान्य द्यावे लागेल. शेणाने माखलेला अथानीलाल आपली मोडलेली कंबर धरून रडत आक्रोश करत तिथून पळून गेला. मंगूलालने काजरीला मिठी मारली आणि संपूर्ण गावाने खऱ्या न्यायाचे स्वागत केले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या.
श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.